नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. अभिनय आणि डॉक्टरी या दोनही प्रांतात त्यांनी आपला ठसा उमटवलाय. जनरली असं म्हणतात की आपण एकाच वेळी दोन दगडांवरती पाय ठेवत नाही, पण रंगभूमी आणि सिनेमा यांच्याशी मैत्री जोडतानाच डॉक्टर आगाशेंनी मानसशास्त्रज्ञाचा अभ्यास करून त्यातलं संशोधन आणि याविषयी तितक्याच जोमानं काम केलंय. डॉक्टर मोहन आगाशे हे नाव सुपरिचित झालं ते त्यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकातल्या भूमिकेमुळे. रंगभूमीवरती त्यांचं विशेष प्रेम आहे, कारण फक्त स्थानिकच नाही तर परदेशी रंगभूमीवरचं जे जे उत्तम आहे ते सगळं त्यांनी इथे आणण्याचा, इथे देण्याचा प्रयत्न केला. सिनेमांशी आणि नाटकांशी नाळ जोडली जात असतानाच, FTIचं संचालकपद भूषवत असतानाच, इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीचे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचे संचालक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली आहे. अभिनेता आणि डॉक्टर या दोनही भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे वठवल्यात. आज अभिनयाच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत, पण डॉक्टर आगाशे एक उत्तम मानसशास्त्रज्ञ आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत. सध्या आपल्या आसपास खूप नैराश्य दाटलंय, नैराश्याबद्दल बोललंही जात आहे. ते याच डिप्रेशनच्या, नैराश्याच्या विघ्नातनं आपण कसं बाहेर पडायचं हेही आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. डॉक्टर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत माझ्या कट्ट्यावर. नमस्कार. नमस्कार. आपल्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. आपण राजीव सरांच्या प्रश्नांपासून सुरुवात करूयात. डॉक्टर, प्रश्नांची सुरुवात करायच्या आधी जे सगळ्यांच्या आमच्या लक्षात येतोय तो तुमच्या चेहऱ्यावरचा मास्क. तर तो फार तुमच्या चेहऱ्याला सूट होणारा, फक्त जरा सावळेपणाकडे झुकणारा असा हा मास्क तुम्ही कुठून आणलाय? हे आमच्याकडे बाणेरला एक कॉर्पोरेट प्रेझेंट करणारे लोक आहेत, तर ते मग नंतर टी-शर्ट याच्यावर फोटो छापून देतात. तसा त्यांनी हा माझा फोटो छापून मास्क करून दिला आहे. त्यांचं नाव मंत्री, सागर मंत्री. तर ते आले, म्हणले की डॉक्टर मास्क लावला तरी लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे, म्हणून त्यांनी मला हा मास्क करून दिला. अच्छा, आता काढतो मी. हां, आता माझ्या 2 फूट परिघात कोणी नसल्यामुळे माझ्या मी आता मास्क कर. तर डॉक्टर, खरं तर या गप्पांना सुरुवात करायच्या पूर्वी त्याला निमित्त हे झालं की अलीकडेच तुमची एक खूप छान ती जाहिरात असलेली एक छोटी फिल्म आमच्या सगळ्यांच्याच पाहण्यात आली. आणि त्या छोट्याशा फिल्ममध्ये सुद्धा तुमच्या अभिनयाचं जे दर्शन झालं, त्याच्यामुळे असं वाटलं की बऱ्याच काळापासून आपला रेंगाळलेला हा कट्टा आपण, न झालेला कट्टा आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं करूया. म्हणजे आज गप्पांची सुरुवात करताना इतके विषय आहेत बोलायला, पण मला त्यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा जो जाणवतो तो ज्या काळामध्ये तुम्ही अभिनयाची सुरुवात केली, ज्या काळामध्ये तुम्ही घाशीराम केलं, त्यापासून आजपर्यंत जवळपास 50 वर्षांचा ऑलमोस्ट काळ झाला. पण या सगळ्या काळामध्ये तुम्ही त्या काळाशी सुसंगत असं काम करत राहिलेले आहात. फार अपवादानं फार कमी लोकांच्या वाट्याला हे भाग्य येतं असं म्हणूया, किंवा फार कमी लोकांना हे साधतं. तर आता या सगळ्या तुमच्या मागच्या प्रवासाकडे बघताना तुमची पहिली भावना काय आहे? एक तर मी बसून अजून मागं बघितलंच नाही आहे, कारण तेवढा वेळच झालेला नाही आहे मला. म्हणजे हल्ली आता काही लोकांनी मला सुचवायचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जरा मागे वळून बघा आणि काय चाललं आहे. तर मला सारखं असं वाटतं की तुम्ही रिटायर व्हा असं म्हणते की काय. तर त्यामुळं मी असं जरा असं म्हणून म्हणायला लागलं की साशंकतेने बघतो, पण अजून तितकं असं मागं वळून बघावं असं वाटतं, तसं बघितलं नाही. काही काही वेळा निमित्ताने काही गोष्टी येतात आणि त्याच्या निमित्ती ते पडतं. आता तू म्हणलात की घाशीरामपासून अभिनय नाही का, अभिनयाची सुरुवात हे सर्वच जण फार लहानपणापासून करतात. म्हणजे जसं आपण शाळेत लहान असतानाच जातो, तसं अभिनयाची सुरुवात पण आपण शाळेत जायच्या आधीपासूनच करतो. सगळेच जण करतात असं म्हणतात. हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की हो, सगळेच जण करतात. मला तर अजून एकही, आत्ता तुम्ही जे काही तिथं 5-6 लोक बसलेले आहात, त्यांच्यापैकी मला असं वाटतं की प्रत्येकाने जर नीट आठवून पाहिलं तर लक्षात येईल की 3 किंवा 4 वर्षाचे असताना तुम्ही घरात अभिनय करून
आईवडिलांना काहीतरी दाखवत असतात. म्हणजे आजोबा कसं करतात, शाळेत मास्तर कसे करतात किंवा हे करून. फरक एवढा असतो की तेव्हा तुम्ही खरं स्टार असल्यामुळं यू चूज युअर ऑडियन्स. आणि तुम्हाला जर आईवडिलांना करून दाखवायचं असेल तर त्यांनाच फक्त करून दाखवता तुम्ही. मग आईवडील म्हणले अरे काका आलेत त्यांना करून दाखव, तर तुम्ही करून दाखवत नाही कारण तुम्हाला करायचं नसतं ते. आणि त्यामुळे आपली सगळ्यांची सुरुवातच जगाविषयी माहिती घ्यायला ही अभिनयात नव्हतं, म्हणजे करून पाहायचं दुसऱ्यासारखं. आणि ही सवय माझी चालू राहिली पुढं. म्हणजे आजसुद्धा एखादा नवीन मनुष्य मला भेटला आणि मला वाटलं की हा इंटरेस्टिंग मनुष्य आहे, तर मी प्रयत्न करतो त्याच्यासारखं बोलता येईल का, त्याच्यासारखं चालता येईल का, असं करून त्याच्यासारखे विचार आपल्या मनात येऊ शकतील का, असंही बघावं, असा एक प्रयत्न असतो माझा. आणि त्यामुळे ही सहज प्रवृत्ती जी आहे ती येत गेली. आणि मग सुदैवाने म्हणा की आपल्याला वातावरण तसंच पोषक भेटतं. म्हणजे मी लहान असताना सई परांजपे पुण्यात होते, अरुण जोगळेकर पुण्यात होते, गोपीनाथ तळवलकर होते. आणि पुण्याच्या ऑल इंडिया रेडिओवर बालोद्यान नावाचा अतिशय सुंदर कार्यक्रम हे तिघं साजरं करत असत. नेमिनाथ उपाध्याय हरबा, नंतर गोपीनाथ तळवलकर नाना आणि सई परांजपे ताई अशी करून. आणि तेव्हा लाईव्ह असायचं. म्हणजे अनेक लहान मुलं रविवारी सकाळी 9 वाजता सेंट्रल बिल्डिंगच्या त्या ऑल इंडिया रेडिओच्या हॉलमध्ये गर्दी करून बसायचे. आणि मग तिथे तो लाईव्ह कार्यक्रम व्हायचा. हरबा नकला करून दाखवायचे, ताई गोष्टी सांगायच्या. आणि सईनी पुण्यात चिल्ड्रन थिएटर ही त्या काळात अतिशय उत्तम तऱ्हेने चालणारी लहान मुलांची रंगभूमी. जेव्हा सई स्वतः नाटकं लिहायची, म्हणजे तिने पत्तेनगरी, शेपटीचा शाप, पक्षांचे कवी संमेलन, पत्तेनगरीत अशी इतकी छान छान नाटकं लिहिली होती. आणि त्यामुळे शाळेबरोबरच मला बाहेरही नाटकात काम करायला संधी लहानपणापासून उपलब्ध झाली. पण घरामध्ये काय वातावरण होतं? घरामध्ये वातावरण काय होतं? म्हणजे तुम्ही शाळेमध्ये कुठल्या होतात आणि घरामध्ये वातावरण कसं होतं? आई वडील म्हणजे वडील काय करायचे? तुमचं नाटकाचं वेळ जेव्हा आहे तुम्हाला असं लक्षात आलं, त्यांनी काय प्रोत्साहन दिलं, कसं झालं पुढं? फार गमतीची गोष्ट आहे. माझे वडील कलेक्टर ऑफिसमध्ये PA होते कलेक्टरचे. कनिष्ठ मध्यम वर्गातून मी आलेलो आहे आणि चांगले संस्कार होते. त्यांची इच्छा होती आपल्या मुलांनी खूप शिकावं. त्यामुळे आम्ही शिक्षणात रस घेत होतो तोपर्यंत ते काही म्हणायचे नाहीत. आणि ज्या शाळेत मी होतो, नूतन मराठी विद्यालय, ती शाळा तुम्हाला पुरुषोत्तम करंडक ज्यांच्या नावाने आहे ते पुरुषोत्तम वजे हे आमचे शिक्षक होते, पर्यवेक्षक होते. आणि पुरुषोत्तम वजे हे महाराष्ट्र कलोपासक या हौशी नाट्यसंस्थेमध्ये अतिशय ॲक्टिव्ह होते. आणि मी शाळेत असताना रवींद्रनाथांची जन्मशताब्दी होती. आणि एक दिवशी सकाळी मी आमच्या घराच्या पहिल्या मजल्यावरच्या खिडकीत उभं असताना खालच्या रस्त्यावरून मला पुरुषोत्तम वजे येताना दिसले. पुरुषोत्तम वजे हे अत्यंत कडक शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे शक्यतो मी त्यांना दिसू नये अशा हिशोबाने मी त्यांना खिडकीतनं बघत होतो की ते पुढे निघून गेले की आपण मग चेहरा दाखवायचा. तर ते पुढं न जाता आमचं फाटक उघडून आमच्याच घरात आले. आणि त्यामुळं माझी जरा पाचावर धारण बसली की हे का आलेत आपल्याकडे. पण ते आले, ते माझ्या वडिलांचे मित्र होते. आणि ते म्हणणारे महादेव, रवींद्रनाथांची जन्मशताब्दी म्हणून आम्ही यावेळी डाकघर नावाचं एक नाटक करतोय, तर तुझ्या मुलाला काम करायला पाठव. आता बघा, खुद्द शाळेतल्या शिक्षकांनी, कडक शिक्षकांनी येऊन घरी सांगितल्यामुळे वडील तरी नाही कसं म्हणू शकणार त्यांना. पण ते अभ्यासाकडे लक्ष दे. तर ते म्हणणं होतं, तू त्याची कशाला काळजी करतो, मी आहे ना खाला. त्यामुळं अभ्यास नाही केला की हातावर छड्या हे ठरलेलंच होतं. अशी सुरुवात झाली. पण
त्या लहानपणीच माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि म्हणजे आत्ता त्याला मी मूर्त स्वरूप देतो. पण लहानपणी आईवडिलांची मुलांकडनं एकच अपेक्षा असते, कारण त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या नसतात. त्यांनी शिकावं, चांगलं व्हावं, मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि त्या बाबतीत आपण त्यांना नाराज केलं नाही तर मग तेही शक्यतो बघतात की मुलाला जे आवडतं ते करता येऊ देईल त्याला. आणि मी नाटकात काम करायचो, ते आवडायचं लोक. मग तिथं मी काम केलं डाकघरमध्ये अंमलचं, आणि नंतर कलोपासकमध्येही काम केलं. शाळेच्या नाटकात यशवंतराव गोडबोले नावाचे आमचे अत्यंत उत्तम शिक्षक होते, जे नाटक बसवायचे. आणि त्याचं बाळ म्हणजे माधव वजे पण होता, पुरुषोत्तम मजांचा मुलगा, तो काम करायचा. आणि त्यामुळं शाळेत असताना मी वक्तृत्वाती भाग घ्यायचो, खो खोही करायचो. आणि ती सुरुवात त्यामुळं शाळेपासूनच झाली. आणि एक लक्षात आलं की तुकडी होती, फार आगाऊपणा करून पहिलं वगैरे येण्याचा प्रयत्न केला नाही मी, कारण आपण फार आगाऊपणा करून फार मेहनत केली तर अपेक्षा वाढतात आपल्याविषयी. तर त्यामुळे शक्यतो अपेक्षा वाढवू नयेत. म्हणजे आपली जी कुवत आहे तेवढी जर ठेवली तर खुश असतात आईवडील. जरा आगाऊपणा करून पहिलं बिल आलं तर आणि पुढच्या वर्षी जरा 2% मार्क कमी पडले तर लगेच म्हणतात अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय. तर असं होणार नाही याची मी काळजी घेतली. आणि आपली तुकडी राहील आणि नाटक राहील या हिशोबाने प्रवास चालू ठेवला. आणि ह्या कार्यक्रमात सुरुवात करताना मी ऐकलं की आत्ता कोणीतरी तुमची ज्ञानदा म्हणाली बहुतेक की 2 डगरीवर पाय ठेवत. तर मुळात देवाने आपल्याला 2 पाय का दिले? स्थिर उभं राहता यावं म्हणून. 2 डागऱ्यांवर ठेवायला नाही दिले, म्हणजे हलणाऱ्या डागऱ्या असतील तर नाहीच. पण 2 पाय स्थिर जर ठेवले आणि तुम्हाला तुमचा तोल सांभाळता यायला लागला की तुम्ही काय करू शकता मग? नाही पण एक पाय जमिनीवर ठेवायचा, एक पाय हवेत घेऊन नाचवायचा. तर त्यामुळं पुढं मी जेव्हा मेडिकलला आलो तर एक बरं झालं की मेडिकलचा पाय स्थिर ठेवायचा, नाटकातला हलवून बघायचा थोडा. कंटाळा आला की नाटकातला स्थिर करायचा खालती आणि मेडिसिनमध्ये हलवून बघायचं. असं करत मी माझ्या विषयापर्यंत पोहोचलो. पण त्यामुळे हे 2 पाय हे नैसर्गिक आहे असं मला वाटतं ना, का आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही फारसं. पण आता तुम्ही नीट आता बघितलं तुम्ही निसर्गाने आपल्याला काय दिलं. निसर्गाने आपल्याला 2 डोळे, 2 कान, 2 पाय, 2 हात, मेंदूचे 2 भाग हे सगळंच दिलेलं आहे. आणि हे खूप जास्त असतं. पण याचं कारण समतोल आपण राखावा. असं तुम्ही एकेका डोळ्याने बघून बघा, तुम्हाला एका डोळ्याने गोष्ट जिथं दिसते तो डोळा झाकला आणि दुसरा डोळा उघडला तर तीच गोष्ट दुसरीकडे असं दिसतं. दुसरा डोळा उघडला की मग मात्र ती ज्या ठिकाणी आहे तिथून हालत नाही. पण तुम्ही एक एक डोळा उघडत गेलात तर एकच गोष्ट एकाच ठिकाणी असून सुद्धा ती दुसऱ्या ठिकाणी असं वाटतं आपल्याला. तर खरं म्हणजे आपल्याला समतोल पद्धतीने जगायचं असेल तर एका वेळेला दोन्ही डोळे कान वापरणं जसं महत्त्वाचं आहे तसंच मेंदूचे दोन्ही भाग, ज्याच्यामध्ये एकामध्ये इमोशन असते आणि एकामध्ये विचार असतात, तर हे दोन्ही भाग वापरले पाहिजेत तर समतोल राहायची शक्यता जास्त असते असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे मला तर दुसरा कोणी असं आठवतच नाही की ज्यानं या पद्धतीनं इतक्या मोठ्या स्तरावर तुम्ही काम करताय आणि दोन्ही आघाड्यांवर, दोन्ही क्षेत्रांमध्ये तुमचं स्वतंत्र मोठं काम आहे. इतकं मोठं काम करणारे एकाच वेळेला 2 क्षेत्रांमध्ये फार अपवादानं कोणीतरी असतील. याच्यामध्ये कधी कोणत्या टप्प्यावर प्रश्न आला, पेच आला आणि असा प्रसंग आला की आता हे तर सोडावं लागतंय किंवा ते तरी सोडावं लागेल? नाही, सोडावं लागेल असा प्रसंग नाही आला.
सूचना आल्या. म्हणजे घाशीराम कोतवाल जेव्हा अतिशय शिगेला पॉप्युलर होतं त्यावेळेला मी माझा डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन करत होतो आणि त्याच्यानंतर मला चाइल्ड सायकेट्री करायची होती म्हणून मी इंग्लंडला रजिस्ट्रेशन केलं होतं जनरल मेडिकल काउन्सिलमध्ये आणि मी तिकडे जाऊन इंटरव्ह्यू पण देऊन आलो होतो पोस्टसाठी, कारण इथे MD नव्हतं तेव्हा. पण 76 साली आमच्या इथे MD सुरू झालं म्हणून मी विचार केला आपण MD पण करावा. आणि त्यावेळेला घाशीराम झालं होतं, जैतरी जैत आलं होतं, म्हणजे जब्बारनी सिनेमे सुरू केले होते. त्याच वेळेला एका पण पॉप्युलर मराठी सिनेमात चोरावर मोरमध्ये काम केलं. त्यामुळं तेंडुलकर आले ते माझ्याकडे, म्हणले मोहन तू विचार कर, ही चांगली संधी आहे तुला म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर जायची. पण सायकियाट्री हा विषय माझ्या आवडीने मी घेतलेला असल्यामुळे मला ते सोडून जायचं नव्हतं. त्यामुळे मी तेंडुलकरने म्हटलं की आता मी MDला रजिस्टर केलं आहे, तर हे MD मी पूर्ण करतो आणि पूर्ण केल्यानंतर मग विचार करू की का, म्हणजे काय आहे, माझ्या विषयातली भारतात उपलब्ध असणारी शेवटची डिग्री माझ्याकडे असेल आणि म्हणजे मला काम करायची इच्छा झाली तर करता येईल. असं करून मी, म्हणजे तेव्हा खरं अवघड होतं, कारण काय आहे, तेव्हा जैत्र जैत, निशांत, घाशीराम कोतवाल असं सगळीकडे चालू होतं आणि अभ्यासाची सवय पूर्ण मोडली होती. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पहिले 3 महिने मी एकच पण केला की काय वाटेल तर जर तरी खोलीत बसायचं, बाहेर जायचं नाही. झोपायचं, गाणी ऐकायची, गोष्टीची पुस्तकं वाचायची, अभ्यास नाही केला तरी चालेल पण खोलीच्या बाहेर पडायचं नाही. कारण मला इतकी वाईट सवय होती की मी खोलीत माझा पाय राहायचा नाही कधी. आणि हे 3 महिने मला केवळ खोलीत राहायची सवय करायला लागले आणि मग त्यामुळे आपोआप वाचनाची सवय झाली. पण विषय आवडता असल्यामुळे मी ते MD केलं. गमतीची गोष्ट अशी आहे की माझी MDची परीक्षा होती, थिअरीचे 4 पेपर असतात, ते होते 26, 27, 28, 29 डिसेंबर. ते 4ही पेपरला मी गेलो तर माझी अशी अपेक्षा नव्हती की मी पास होईन वगैरे, कारण माझ्या मते पुरेसा अभ्यास झाला नव्हता माझा. पण परीक्षेची फी भरली होती आणि बसलो नाही तर नक्की नापास होणार, मग बसलो तरी पास व्हायची थोडी तरी शक्यता असते म्हणून मी परीक्षेला बसलो. आणि ते 4ही पेपर फार वाईट नाही गेले, कारण माझेहून हुशार असणारे 2 विद्यार्थी होते, त्यांना पण ते पेपर माझ्या इतकेच अवघड गेले होते. तर म्हटलं हे काही चांगलं आहे, वाईट नाही मग. आणि मग नंतर 1 तारखेला प्रॅक्टिकल एक्झाम होती, तर 31 तारखेला चक्क न्यू इयरच्या पार्टीला सुजित पटवर्धन नावाचा माझा मित्र आहे त्याच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना 12:30-1ला आठवण झाली की माझी परीक्षा आहे आणि मी असताना पार्टीला आलो, म्हणून त्यांनी मला घरी पाठवायचा प्रयत्न केला. तर मी त्यांना सांगितलं की मी परीक्षेला बसावं अशी इच्छा असेल तर मला इथंच थांबू द्या, आत्ता मी झोपलो तर परीक्षेला उठणार नाही वेळेवर. मी 4 वाजता घरी गेलो, आंघोळ केली, अभ्यास केला, परत आंघोळ केली आणि डायरेक्ट परीक्षेला गेलो. आणि ज्या दिवशी प्रॅक्टिकल संपली त्या दिवशीसुद्धा रात्री रवींद्र नाट्य मंदिरमध्ये घाशीरामचा प्रयोग होता. थिअरीची परीक्षा संपली त्या दिवशी मी प्रयोग करायला पोचलो बालगंधर्व, तर माझे होणारे परीक्षक माझं नाटक बघायला आले होते, कर्नल चॅटर्जी नावाचे. त्यांना फार त्यात रस होता आणि त्यामुळे हा प्रवास चांगला झाला. आणि मग तो झाल्यावर MD झाल्यावर मी तेंडुलकरांकडे गेलो, मी त्यांना विचारलं की आता काय करायचं. तर ते म्हणले आत्तापर्यंत तुला दोन्ही जमत आहे ना, मग चालू ठेव तसं. आणि मी तो पडत्या फळाची आज्ञा घेऊन चालू ठेवलं. एक गोष्ट मी केली आणि ती महत्त्वाची आहे मला असं वाटतं फार. काय आहे, प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पडून कदाचित आर्थिकदृष्ट्या मी जास्त सुबत्ता मला मिळाली असती, पण नाटक सोडायचं नाही
हे ठरवलेलं असल्यामुळे मी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकी स्वीकारली. म्हणजे 10 ते 6 काम केलं की माझ्यासाठी संध्याकाळ मोकळी असायची नाटक करायला. त्यामुळे एकाच वेळेला मला 8-10 तास हॉस्पिटलमध्ये पण आणि नंतर जवळजवळ तेवढाच वेळ थिएटरमध्ये. आणि कंपनी फार चांगली होती. जब्बार पटेल, सतीश आळेकर, डॉक्टर वाटवे, मीना पुराणिक, पानवलकर श्रीनिवास असे अतिशय चांगले डॉक्टर, वल्लभ मर्दा, हे जब्बारच्या बरोबरीने काम करणारे सगळे डॉक्टर हे माझ्याबरोबर होते. आणि त्यामुळं पुण्यात शक्य होतं तेव्हा. पुणं लहान होतं. सायकलवरून कुठेही रिहर्सलला 15 मिनिटात पोचता यायचं. आणि पैशाचं स्थान आयुष्यात पहिलं नव्हतं तेव्हा. हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही मेडिकलला तुम्ही काही प्रश्न असताना विचारत होता. मेडिकलला असतानाच तुम्ही घाशीराम करायला लागलात आणि जब्बार पटेलांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. घाशीराम तुमच्याकडं आलं कसं? घाशीराम हा मराठी रंगभूमीमधला एक मोठा मानाचा एक टप्पा मानता येईल. तुमची निवड पहिल्यापासूनच जब्बार पटेलांच्या मनामध्ये होती. ते नाटक तुमच्याकडं कसं आलं, त्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद, त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आल्या, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काय घडत होतं, काय घडलं त्या काळामध्ये? घाशीराम हा फार मेजर इव्हेंट माझ्या आयुष्यातला म्हणावं लागेल. आलं सहजपणे, पण तो मानदंड ठरणारा वगैरे हे काय आधी ठरलेलं नव्हतं. त्या नाटकामुळे जो इतिहास घडला त्याच्यामुळं ते झालं. आणि आशी पाखरे येतीचे प्रयोग चालू होते आणि त्याच्यात मी अण्णाचं काम करायचो. म्हणजे आता आशी पाखरे येती नाटक माहिती असेल आपल्याला, तर अरुण सरनाईक या मध्यवर्ती पात्रावर आधारलेलं आहे. आणि अलिबागचं एक छोटं कुटुंब आहे मध्यमवर्गीय. तिथले आईवडील मुलीचं लग्न नाही म्हणून त्रस्त झालेले आहेत. आणि त्या घटनेवर रेनमेकरवर आधारलेला नाटक होतं त्यात मी वडिलांची भूमिका करायचो. आणि कल्याणला आमचा प्रयोग चालू असताना दुसरा अंक संपून तिसरा अंक सुरू होणार, पडदा उघडायच्या आधी लाईटिंगचं टेस्टिंग चाललं होतं आणि एक असा प्रकाश झोत म्हणून माझ्या अंगावर, मी बसलो होतो तिथं, आला आणि जब्बार विंगेत उभा होता. तो आला, म्हणला, अरे हे बघ, तो बघ आपला नाना घाशीराममधला. असं म्हणून त्यांनी वाटवे वेगळे मीना पुराणी सगळ्यांना गोळा केलं. हा नाना म्हणून करेक्ट विचारणार आहे असं विचारलं. आता जब्बारला आम्ही सगळे चांगले ओळखणारे होतो आणि त्यामुळं जब्बारचं नाव गोडबोले आहे हे निकटवर्ती यांना माहिती आहे. जब्बार गोडबोले. म्हणजे अजूनही अनेक काही नट मला भेटतात की ज्यांना वाटतं की जब्बार त्यांना एक मोठी भूमिका देणार आहे. म्हणजे 20-30 वर्ष झाली तरी त्यांना असं वाटतं. म्हणजे बघा त्यांना किती. तर त्यामुळं मला वाटलं की हा मला आता मधाचं बोट दाखवतोय, कारण ह्याच्यात मला एक तर इतक्या तरुणपणी म्हाताऱ्याची भूमिका देऊन माझ्या करिअरचं पार म्हणजे काय म्हणावं तुम्हाला, असं बट्ट्याबोळ. पण तसं न होता खरोखरच त्यांनी ती भूमिका मला दिली. आणि त्या तालमीमध्ये सगळ्यांच्याच लक्षात आलं की हे नाटक नेहमीचं नाटक असतं तसं नाहीच आहे, हे काहीतरी फारच वेगळं आहे. आणि जसा जसा काळ गेला तसं ते नाटक किती मोठं आहे हे आज सुद्धा आपल्याला समजतं. कारण आजही फ्रेज अशी विकता, म्हणजे मला माहीत नाही तुम्हाला आठवतं की नाही, पण काही वर्षापूर्वी ललित मोदी नावाचे BCCचे होते आणि ते काहीतरी बेबनाव होऊन त्यांना काढलं. त्याच्यावर लोकसत्तामध्ये एक मोठी बातमी आली होती. त्या बातमीचं टायटल होतं ललित घाशीराम मोदी. एखाद्याचा घाशीराम करणे ही फ्रेज ही तेव्हापासून झाली आहे की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. आणि या नाटकाचा सुरुवातीचा एक टॉपिकल आणि लोकल विरोध मावळल्यावर
ते नाटक जितकं पुण्याच्या बाहेर गेलं तितकं त्याची युनिव्हर्सॅलिटी ही लोकांपर्यंत पोचली. म्हणजे ती इतकी पोचली की राजीव तुला आश्चर्य वाटेल, मी आता एक 5 वर्षापूर्वी अमेरिकेला गेलो होतो, वॉशिंग्टनला. बाल्टिमोरला आमचे 3 प्रयोग झाले घाशीरामचे. आणि बाल्टिमोरच्या मेयरनी स्पेशल प्रोक्लमेशन काढून जाहीर केलं होतं की हे 12, 13, 14 जून हे दिवस घाशीरामचे दिवस म्हणून बाल्टिमोरमध्ये साजरे केले जातील. आईला हां असं झालं. हां, ते प्रोक्लमेशन माझ्याकडे आहे, मी दाखवीन तुम्हाला. तिथे मी गेलो होतो 5 वर्षापूर्वी, तेव्हाचे लोक भेटले मला आणि ते म्हणले, अहो ते तुमचं नाटक आणा ना परत, ते आमचंच नाटक आहे, बुश आणि बिन लादेनवरचं नाटक आहे ते. बघा, नाही घाशीराम मध्ये ना, घाशीराम कोतवाल नाटकाचं नाव जरी असलं तरी त्याचं सगळं जे काही ताकद होती ती अर्थात तुमच्या भूमिकेमध्ये, नानाच्या भूमिकेमध्ये. आणि म्हणजे आज मधल्या काळामध्ये किती जणांनी नाना केले, किती जणांनी घाशीराम केले. घाशीराम कोणी आला तरी खरं तर फार फरक पडत नाही, पण नाना म्हटलं की तुम्ही जे केलेलं, आणि मला असं वाटतं की माझी पिढी नशीबवान की आम्हाला तुम्ही केलेलं बघायला मिळालं. तुम्हाला तो नाना कसा सापडला, म्हणजे त्याचं चालणं, त्याची सगळी देहबोली ती इतकी विलक्षण आणि अशी मनामध्ये कायम स्वरूपी रुंजी घालेल अशा प्रकारचं ते जे कॅरेक्टर तुम्हाला सापडलं, ते कसं सापडलं? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हा काही म्हणजे बुद्धीने केलेला खेळ नाही आहे. रियाज केल्यावर तुम्ही एखाद्या सुगृहिणीला विचारलं ना की कसा काय तुम्ही स्वयंपाक इतका चांगला करतो, तर तिला नाही उत्तर देता येणार. पण ती म्हणते मी इतके वर्ष स्वयंपाक करते की दरवेळेला मी शोधत जाते की याच्यात काय बरं आपल्याला बरं करता येईल, काय बरं करता येईल. असं करत 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 ती एक रेसिपी फक्त तिला जमेल अशीच ती तयार होते. आणि त्यामुळं त्याच्यात अनकॉन्शियस, सबकॉन्शियस आणि कॉन्शियस अशा तिन्ही पातळ्यांवर होतं. घाशीराममधला नाना तसा व्हायचं कारण 3.5 महिने रोज कमीत कमी 7 ते 8 तास चालणाऱ्या तालमी, आणि या तालमी चालू असताना तिथेच उपस्थित असणारे भास्कर चंदावरकर, कृष्णदेव मुळगुंद आणि जब्बार पटेल, या तिघांच्या एकत्र विचारातून कधी कधी पहिल्यांदा ताल सुचलं की हा ताल चांगला आहे, ह्या तालावर स्टेप बसवता येते का मुळगुंद सर, बघा ना. काही वेळा मुळगुंद सर एक नृत्याची स्टेप दाखवायचे आणि ती जब्बारला आवडायची, म्हणजे हा हे छान आहे स्टेप, तर याच्यावर आपल्याला काय म्युझिक बांधता येईल. किंवा भास्करनी आता गौराई जाते सासरी, गौराई जाते सासरी, भास्करनी त्याचं म्युझिक खूप वेळा तालमीमध्ये इम्प्रोव्हाइज केलं आणि त्यामुळे ते करताना मजा यायची. आणि मग पहिल्यांदा जे तुम्हाला जाणीवपूर्वक करायला लागायचं की तो दाखवायचा आणि जब्बार तसं नाही रे, ते परत जातो, परत घे, परत करतोस, परत कर. जब्बार तुम्हाला आता खोटं वाटेल पण जब्बार वॉज अ हार्ड टास्क मास्टर. नटाला रडू येईल इतकं काम करून घ्यायचं. मी खूप वेळा रडलो जब्बार बरोबर तालमी करताना, कारण तो जोपर्यंत तुम्ही करत नाही बरोबर तोपर्यंत तो सुटकच नाही द्यायचा तुम्हाला, असं करणार. आणि जब्बारचं हे वैशिष्ट्य आहे की परफॉर्मन्स कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा हे त्याला इतकं चांगलं कळतं, माहिती असतं. आणि ते नानाचं सॉफिस्टिकेशन आणि घाशीरामचा रॉनेस हा ज्या पद्धतीने जक्स्टापोज त्यांनी करून घेतला आणि त्या म्युझिकल लईमध्ये ते जे घडलं, तर याचं कारण मला असं वाटतं की 20 वर्ष त्याचे प्रयोग चालू राहिले. एखादी भूमिका सातत्याने तुम्हाला इतके वर्ष करायला मिळणं आणि त्याच्यातला तुमचा इंटरेस्ट कायम राहण्यासाठी, लोकांकरता नाही,
म्हणजे दरवेळेला प्रयोगात मला कुठेतरी एखादा पॉज खटकायचा, एखादा वाक्याची फेक खटकायची. लोकांना खटकत नव्हती, कारण मूळचं सेटिंग चांगलं होतं. पहिल्यांदा बघताना खूप गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यांना ते छान वाटतं, पण परत परत बघणाऱ्यांना कळतं काहीतरी, तर त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं. मग रमेश टिळेकरला कळायचं, कारण तो माझ्याबरोबर काम करत होता इतके दिवस, किंवा माझ्या ब्राह्मणातले काही मित्र होते ते करायचे. तर त्याला एक म्हणजे कशिदा काम म्हणतो ना आपण, करायचं छोटं छोटं अभिनयातलं. ही करायची संधीच मुळात मिळत नाही, कारण तुम्ही एखादं काम केल्यानंतर नाटक 2 वर्षांनी बंद पडतं आणि मग काही होत नाही. तर सगळ्यात दीर्घकाळ चाललेलं नाटक आणि 20 वर्ष नानाची भूमिका केली मी विनोदाने म्हणतो, आणि तो विनोद आता खरा झाला आहे. 20 वर्ष हल्ली लोक संसार करत नाहीत नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरोबर. तो 20 वर्ष मी नानाबरोबर संसार केला. आणि पटेलांचं काम भटजीच होतं, लग्न लावून गेले निघून, पण पुढं मला काम करायचं होतं. त्यामुळं मला त्या भूमिकेशी जमवून घेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं आणि मजा यायची ते करताना फार. नाही म्हणजे ते नाटक अजूनही बघतानाच इतकी म्हणजे इतकं मजा येते ना ते नाटक बघताना, त्यातली सगळीच कॅरेक्टर्स आणि ते सगळं त्याच्यातली लय, तर त्यामुळे ते नाटक बघतानाच असं जाणवत राहतं की त्याच्या तालमी होत असताना किंवा जे प्रत्यक्ष करतायत त्यांना ते करताना किती मजा येत असेल. फार मजा यायची, कारण तालमेल जवळ 60-70 लोक असायचे, माहिती आहे का. आणि थिएटर अकॅडमीत कोण कोण होते तुम्हाला माहिती आहे. मोहन गोखले, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, श्रीकांत गद्रे. एक जण दुसऱ्याचा शब्द काढून, सगळे कोकणस्थ तिरकस बोलणारे, प्रत्येक माप काढणारे. त्यामुळे इतकी धमाल यायची त्या सगळ्यांना चालू असताना सगळं नाटक. आणि जसे जसे आमचे प्रयोग बाहेर व्हायला लागले तसं आणखीन ती मजा वाढत गेली. तसं एकमेकांची चेष्टा करणं, नक्कल करणं, सगळे एकमेकांना ओळखून होते चांगले. आणि बाहेरच्या लोकांना गंमत अशी होती, पुण्यामध्ये लक्ष जायचं ते शब्दांकडे किंवा ह्याच्याकडे, पण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर तिथली कोरिओग्राफी, तिथलं म्युझिक, त्यामुळे रिस्पॉन्सेसच्या जागा अगदी वेगळ्या होत्या. अमेरिकेत पूर्ण वेगळ्या होत्या, युरोपमध्ये पूर्ण वेगळ्या होत्या. आणि त्यामुळे त्या नाटकाची गंमत आणि त्याची डेप्थ ही किती आहे. म्हणजे तुम्ही आमच्या आळेकरांचं महानिर्वाण बघितलं असेल कदाचित, तर महानिर्वाणचा विषय युनिव्हर्सल आहे, पण महानिर्वाण शनिवार पेठेतल्या पुण्यातल्या माणसाला जेवढं कळतं तेवढं कुणालाच कळत नाही. पण घाशीराम अमेरिकेत जेवढं कळतं तेवढं पुण्यात नाही कळत, असं म्हणूया. म्हणजे मेटाफोर जे आहे असं आहे. डॉक्टर, घाशीरामबद्दलच अनेक वाद पण झाले, वादाच्या ठिणग्या पण उठल्या. मला वाटतं तुम्हाला बर्लिनला जायचं होतं आणि बर्लिनला जाताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या आणि तुमचे जवळचे मित्र आता राजकारणामध्ये सुरुवातीपासून आहेत, शरद पवारांनी तुम्हाला खूप मदत केली त्यावेळेला. तो काय किस्सा झाला होता बर्लिनला जातानाचा, नेमका काय वाद झाला होता? नाही, खरोखर त्यांनी फार मदत केली आम्हाला. काय झालं, बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आम्हाला निमंत्रण आलं आणि असा एक बूट काढला कोणीतरी की ह्याच्यामुळे नाना फडणवीसांची बदनामी होईल आणि हे काय ऐतिहासिक नाटक नाही. तर मुळामध्ये नाटकाची संहिता तुम्ही बघितलीत तर तेंडुलकरांनीच म्हटलेलं आहे की हे ऐतिहासिक नाटक नव्हे, ही एक नृत्य संगीतमय दंतकथा आहे. यामध्ये पेशवाई, घाशीराम यावर कॉमेंट करायचा कोणाचा हेतूच नाही. तर ह्याच्यामध्ये काही शोधायचं असेल तर ते अन्यत्र शोधा, अशी आहे. पण एकदम अशी टून निघाली की हा इतिहासाचा विपर्यास होईल आणि म्हणून त्यावेळेच्या जनसंघ, हिंदू महासभा, शिवसेना या लोकांनी विरोध, पण त्याला पुष्टी मिळाली. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले महाराष्ट्राचे मंत्री साठे, वसंत साठे, नागपूरचे आपल्या वसंत साठे, हे INB मिनिस्टर होते तेव्हा.
आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं जाहीर की हे नाटक परदेशात करणं म्हणजे नाना फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्यासारखं आहे. आणि मग त्यामुळं जोर मिळाला आणि मग तो इतका पेटत गेला. आपल्याकडे हल्ली हे आता करोनाचं कसं पेटत गेलं तसे एक आठवड्यात जाऊन जणू काही भारत देशापुढे दुसरा कुठलाही महत्त्वाचा प्रश्न नसून घाशीराम कोतवालनी बर्लिनला जावं का नाही हा एकमेव महत्त्वाचा प्रश्न आहे असं वाटावं इतक्या बातम्या आल्या. म्हणजे त्यात स्प्लिट इन दी हाऊस ऑन घाशीराम, मग त्याच वेळेला सिटी फेअरवेल टू घाशीराम, असं इतकं वातावरण पेटलं. आणि मग त्यात एक चौकट झाली की इंदिरा गांधी यांनी आगाशे यांना दिल्लीला बोलवलेलं आहे. अशा वेळेला या विरोधी परिस्थितीत पूर्णपणे आमच्या मागं शरद पवार उभे होते की अतिशय चांगलं नाटक आहे, यांनी आपल्या देशाची सांस्कृतिक प्रतिमा उंचावेल. आणि सगळ्यांचे ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा, तेव्हा ते आमच्या पाठीमागं उभे राहिले. आणि गंमत अशी झाली, हा सगळा विरोध झाला आणि या नाटकाला हिरवा दिवा दाखवला होता कोणी, या दिल्लीमधल्या 3 प्रथित यश आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत महनीय काम केलेल्या 3 स्त्रिया होत्या. कमलादेवी चट्टोपाध्याय, पुपुल जयकर आणि कपिला वात्स्यायन. अच्छा. या 3 जणींची कमिटी होती ज्यांनी ICCRला रेकमेंड केलं होतं की हे नाटक पाठवावं. आणि त्यामुळं त्या तिघींनी इंदिरा गांधींकडे सांगितले की अहो आम्ही तिघीजण सांगतोय असं आणि मग तुम्ही याच्यावर हे घेणार असाल तर मग आम्हाला कशाला नेमता इथे. ते इंदिराजींना पटलं आणि एकदम पेपरात चौकट आली की प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी गिव्स अनकंडिशनल परमिशन टू घाशीराम टू गो टू बर्लिन. आणि मग पंचायत झाली सगळ्यांची. मग त्यांनी कोर्टात जाऊन आमचे पासपोर्ट कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न केला. एक अशी आवई उठली की आम्हाला आमची गाडी पुण्याहून जाणार होती एअरपोर्टला, तर रमेश टिळेकर किंवा मला किंवा जब्बारला पळवून नेणार. तर आम्ही जायच्या आदल्या दिवशी शरद पवार दौरा सोडून पुण्यात आले. कल्याणी, नीलकंठ कल्याणी माहिती असतील आपल्याला, मोठे इंडस्ट्रियलिस्ट, त्यांच्याकडे त्यांनी मला रात्री 1ला बोलवून घेतलं. माझ्याबरोबर डॉक्टर वाटवे आले आणि शरदराव म्हणले की हा स्टंट करायची ही वेळ नव्हे, आपण बर्लिनमध्ये पोचणं महत्त्वाचं आहे. तेव्हा ही 25 विमानाची तिकीट आहेत पुणे ते मुंबई. अच्छा. ही तिकीटं घ्या आणि उद्या तुम्ही कुणालाही न सांगता घरी परस्पर एअरपोर्टवर या आणि तुमचे ते बाकीचे 10 लोक आहेत ते सामान घेऊन बाय रोड एअरपोर्टला येतील, ज्यांना ओळखत नाही कोणी. आणि त्यांच्या पुढे विरोधी पक्ष नेत्यांची गाडी आणि पोलीस होते. आणि आम्ही सगळेजण 25 लोक घरच्यांना सुद्धा शेवटच्या क्षणी सांगून रिक्षाने एअरपोर्टला आलो. ॲव्हरो छोटं विमान असायचं तेव्हा, 48 सीटचं. त्यात आम्ही बसलो, मुंबईला पोचलो. मुंबईला विमान थांबल्याबरोबर विमान आन पोलिसांनी एन्सर्कल केलं. थिएटर अकॅडमीचे लोक कोट आम्हाला बाजूला घेतलं, सरळ ट्रान्झिट लावूनमध्ये नेलं. आणि मग मी सगळ्यांचे पासपोर्ट घेऊन चेकिंग केलं. कुणाला माहीत पण नव्हतं आम्ही चाललोय बाहेर. म्हणजे वी वर स्मगल्ड आउट ऑफ द कंट्री. पण आम्ही 6 आठवड्यांनी जेव्हा परत आलो तेव्हा स्वागताला रेड कार्पेट होतं. आणि मुंबईचे शरीफ दिलीप कुमार, नंतर शरद पवार स्वतः, स्मिता पाटीलचे वडील, स्मिता, हे सगळे आमचे स्वागत करायला आले होते. आणि तोपर्यंत परदेशात त्या नाटकाचं जे भरभरून कौतुक झालं त्याचे सगळे रिपोर्ट सगळ्या वर्तमानपत्रात आले होते. आणि 25 प्रयोग नुसतं बर्लिन नाही तर बर्लिनबरोबर ग्योटिंगेन, फ्रान्समधल्या 3 शहरात,
हॉलंडमधल्या 3 शहरात, इंग्लंडमध्ये सलग 12 प्रयोग रिव्हरसाईड स्टुडिओज नावाच्या प्रसिद्ध थिएटरमध्ये, आणि येताना 2 प्रयोग इटलीमध्ये, असं करून 25 प्रयोग करून आम्ही परत आलो. तर त्यामुळे तो दौरा इतका गाजला, त्याच्यावर एक मोठं कव्हरेज आलं. आणि अजूनही तुम्ही ते जर आता तर गुगलमुळे सोपं झालं आहे, घाशीराम गुगल केलं की इतकी माहिती येते त्याच्यावरची, मजा येते. आगाशे सर, आत्ताच नुकतंच पाहण्यात आलं की थिएटर अकॅडमीने बहुधा तेव्हा घाशीराम नाटकांनंतर एक फिल्म सुद्धा बनवली, घाशीराम कोतवाल हीच थेंब, ज्याच्यामध्ये घाशीरामची भूमिका ओमपुरींनी केलेली आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणे नानांची भूमिका त्यामध्ये केलेली आहे. ही फिल्म असायची म्हणजे मला सुद्धा आता काही दिवसांपूर्वीच कळलं की अशी फिल्म कुठली होती आणि ती नुकतीच रिलीज पण करण्यात आली यूट्यूबवरती. त्याबद्दल सांगा, हा काय प्रयोग होता? हा प्रयोगच होता असंच म्हणावं लागेल. एक तर थिएटर अकॅडमीने ती फिल्म काढली नाही. ही फिल्म मणिकौल नावाचा अतिशय टॅलेंटेड गिफ्टेड फिल्म मेकर होते, तुम्हाला माहिती असतील, त्यांचे खूप फिल्म गाजलेले आहेत. विशेषतः फ्रान्स, जर्मनी आणि युरोपमध्ये त्यांचं खूप मोठं नाव होतं, शिकवत होते. तेव्हा त्यांनी एक उत्तम कल्पना फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांपुढे मांडली, जे पास होणार होते. त्यांनी सांगितलं की देना बँकेची एक स्कीम आहे, एज्युकेटेड अनएम्प्लॉईड लोकांना ते 15,000 रुपयाचं कर्ज देतात. म्हणून त्यांनी चक्क 16 विद्यार्थ्यांचं एक कोऑपरेटिव्ह काढले, युक्त कोऑपरेटिव्ह त्याचं नाव. आणि त्याच्यामध्ये 4 दिग्दर्शक, 4 कॅमेरामन, 4 एडिटर्स, 4 साऊंड रेकॉर्डिस्ट, अशा 16 जणांनी देना बँकेकडे अर्ज करून प्रत्येकी 16,000 रुपये कर्ज मिळवलं. आणि ते पैसे एकत्र करून त्यांनी घाशीराम कोतवाल या नावाचा चित्रपट करायचं ठरवलं. पण नाव सोडलं तर त्या चित्रपटाचा नाटकाचा काही संबंध नाही. फक्त नाटकातले कलाकार घाशीराम सोडून त्या चित्रपटात त्यातले काही प्रसंग हे मणिकौलला दाखवायचे होते. त्यामुळं आम्ही सगळे त्यात काम करत होतो. आणि त्याचं ब्रीफच असं होतं मुळामध्ये की हे नाटक नाही, नाटकाची फिल्म आम्हाला करायची नाही, पण तो नाटकाचा विषय घेऊन ब्रिटिश सरकारने तेव्हा कसं लँड मेजरिंग सुरू केलं होतं आणि त्याचा कसा दूरगामी परिणाम आपल्या इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्सवर झाला हे दाखवण्याकरता सोशिओ पॉलिटिको इकॉनॉमिक ॲनालिसिस ऑफ दॅट पिरियड ऑफ हिस्ट्री करणारं एक वेगळं स्क्रिप्ट तेंडुलकरांनीच त्यांना लिहून दिलं होतं. आणि साधारणतः चित्रपटाला एक दिग्दर्शक असतो, ते या चित्रपटाला नव्हतं. त्यांनी चक्क काय केलं, एखादे वडील मुलांच्या वाटण्या कशा करतात तर त्याच्या स्क्रिप्टची वाटणी केली आणि 4 दिग्दर्शकांना 4 तुकडे, 4 कॅमेरामनना 4 तुकडे, 4 एडिटरना 4 तुकडे असे वाटून दिले. आणि त्यांना वाटेल तसे तसे त्याची सीन त्यांनी घ्यावेत. ते घेऊन जेव्हा ते तयार झालं तेव्हा ते एकत्र काही जमेना. मग ते तेंडुलकरांकडे गेले, म्हणले आम्हाला हे जोडणारे काही कॅप्शन्स लिहून द्या. त्यामुळे तो तुम्ही चित्रपट आत्ता बघितला तर त्या सीन्सच्या मध्ये काही कॅप्शन्स येतात आणि सिनेमा तो कळत नाही खूपशा लोकांना. डॉक्टर लागूंचं प्रसिद्ध वाक्य होतं की मराठी सिनेमा मला कळणार नाही असं कधीच होणार नाही, असं मी म्हटलं होतं. पण मी कबूल करतो, माझे शब्द मागे घेतो. हा सिनेमा मराठी आहे पण मला अजिबात कळलेला नाही, असं त्यांनी दिलं होतं. नाही, पण त्याच्यामुळे एक गोष्ट आणि झाली, अजूनही तुम्ही बघायचा प्रयत्न केला. नाही त्याच्यामुळे एक गोष्ट ही झाली की ज्यांना तुमचं नाटक नाही बघता आलं त्यांना साधारण अंदाज येऊ शकतो की ते तुम्ही कसं करत होतात. तुमचा नाना त्या निमित्तानं त्याचं एक डॉक्युमेंटेशन अजिबात झालं. येऊ शकत नाही. नाही ना,
नाही ना झालं. अहो जे नाटक 20 वर्ष प्लॅन उघडला की 2 तासात हाऊसफुल व्हायचं, त्या नावाचा सिनेमा 3 दिवस सुद्धा चालला नाही. देना बँकेची लोक मागं लागली तेव्हा हे निगेटिव्ह घेऊन गेले, म्हणले हे ठेवा तुमच्याकडे. म्हणलं आम्ही निगेटिव्ह घेऊन काय करू. आणि एक नुकसान फक्त झालं की देना बँकेने फिल्म देण्यासाठी कर्ज देण्याचं बंद केलं. तुम्ही खरं दिग्दर्शकावर अवलंबून असतं की तो चित्रपट कसा सक्सेस होईल. तुम्ही श्याम बेनेगल, सत्यजित रे या मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले. मला वाटतं सत्यजित रे यांच्यासोबत तुम्ही सदगती या अनटचेबिलिटीवर जो चित्रपट टेलिफिल्म होती त्याच्यात काम केलं. स्मिता पाटील, तुम्ही ओमपुरी. तर तुम्हाला ती फिल्म कशी मिळाली टेलिफिल्म, आणि सत्यजित रे यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? अतिशय रेअर अनुभव होता. म्हणजे मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की सुदैवाने मला फार चांगले चांगले दिग्दर्शक मिळाले. म्हणजे मराठीत जब्बार पटेलांनी सुरुवात केली, नंतर श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, गौतम घोष. 78 साली ब्रेकच्या 80व्या जयंतीला कलकत्त्याला 3 पैशाचा तमाशा हे नाटक करायला आम्ही गेलो, आणि तेव्हा घाशीराम पण घेऊन गेलो होतो. घाशीरामचा पहिला प्रयोग सोल्ड आउट मी जायच्या आधीच झाला, आणि त्यामुळं बंगालमधल्या थिएटरमधल्या लोकांना एकही तिकीट शिल्लक राहिलं नाही. म्हणून मी 3 दिवसात एक ॲडिशनल प्रयोग अरेंज केला तिथे. आणि शंभू मित्रांनी एक पत्र दिलं सगळ्या ग्रुपसाठी की जे लोक हे नाटक चुकवतील त्यांना आपण आयुष्यात काय मिस केलं हे कधीच कळणार नाही. तो प्रयोग सोल्ड आउट झाला. त्या प्रयोगाला सत्यजित रे आले होते. जब्बारच्या माझ्या विनंतीला मान देऊन आले. ते खरे येणार नव्हते. ते म्हणले की माझ्या सिनेमाचं म्युझिक करतोय, माझ्या सिनेमावर काम चालू असताना मी कुठं जात नाही. पण आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही या आणि 10 मिनटं थांबून गेलात तरी चालेल, आम्ही प्रश्न विचारणार नाही काही. तर ते आले. ते संपूर्ण प्रयोग थांबले. इतकंच नाही, प्रयोग संपल्यानंतर जवळजवळ 1 तासभर त्यांनी कलाकारांबरोबर घालवला. आणि ते म्हणले रिअली आय डोंट नो व्हॉट आय वॉज मिसिंग. त्याच्यानंतर आमचा अमेरिकेचा दौरा झाला. त्याच्यासाठी सत्यजित रेंनी स्वतःहून आम्हाला एक कोट दिला होता आणि सांगितलं होतं हा पोस्टरवर छापा तुमच्या. तेव्हा आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यावर रिचर्ड ॲटेनबरो, पीटर ब्रूक आणि सत्यजित रे या तिघांचे कोट्स त्या पोस्टरवर होते की हे किती अप्रतिम नाटक आहे आणि तुम्ही हे चुकवू शकत नाही अशा तऱ्हेचे. तर त्यामुळे, आणि ते झालं, ही 78ची गोष्ट आहे. आणि माझं एक हंच असं आहे, शक्यतो माणेकदा बंगाली सोडून इतर भाषेत फिल्म करणं त्यांना पसंत नव्हतं. पण लोकांच्या आगाराला बळी पडून शतरंज के खिलाडी हा सिनेमा त्यांनी केला. आणि मग भारत सरकार मागे लागलं की टेलिव्हिजनची पहिली टेलिफिल्म तुम्ही करावी. आणि यांना प्रेमचंदांची गोष्ट सापडली आणि ती करायची त्यांच्या डोक्यात आलं. आता कर्मधर्म संयोग मला माहीत नाही, पण त्या प्रेमचंदांच्या गोष्टीतल्या ब्राह्मणाचं नाव आहे घाशीराम. तर कदाचित असं क्लँग असोसिएशन त्यांना गोष्ट असताना घाशीराम अरे तू मोहन आगाशांनी काम केलं, म्हणून त्यांनी मला पत्र पाठवलं की मी अशी एक छोटी टेलिफिल्म करतो आहे, त्यातल्या 2 महत्त्वाच्या पात्रांपैकी एक पात्र तुम्ही केलं तर मला फार आनंद होईल, आम्ही तुम्हाला, आणि दुसरं पात्र ओम करणार आहे. तर हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा असंच होतं. डॉक्टर, जवळपास 20 वर्ष घाशीराम चालू होतं. मला प्रश्न असा पडतो की या 20 वर्षामध्ये प्रेक्षक बदलला, अनेक पिढ्या बदलल्या असतील, पण नाटक चालू होतं. तर याच्यामध्ये प्रेक्षक म्हणून
कसे कसे बदल होत गेले लोकांचे आणि ते नाटक रिसीव्ह होण्यामध्ये काही फरक पडत गेला का? नाटक रिसीव्ह होण्यामध्ये फरक नक्कीच पडत गेला. एक तर नाटक जेव्हा आलं 73 साली 72 साली 16 डिसेंबर 72, तेव्हाची पिढी ही वेगळी होती. ते नाटक आल्यानंतर ज्या संस्थेचं नाव प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन होतं आणि त्याचे संस्थापक सदस्य डॉक्टर लागू आणि भालबा केळकर असताना एका संस्थापक सदस्यांना त्या नाटकाचा त्रास झाला आणि तो त्रास खरा असला पाहिजे, कारण त्यांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला की या पापाचा धनी मी नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की या नाटकाचं वाचन झालं तेव्हापासूनच हे नाटक करू नये असं मला वाटत होतं, पण तरुण पिढीची मागणी होती, मग त्याच्यामध्ये यायला नको म्हणून मी परवानगी दिली. तर आता कॉम्पिटिशनसाठी करून झालेलं आहे, आता त्यांनी ते बंद करावं असं मला वाटतं. आता ह्या या लेखाला डॉक्टर लागूंनी एक उत्तर दिलं, अनावृत्त पत्र लिहून, आणि त्यात त्यांनी असं लिहिलं की प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या नाट्यसंस्थेने आपलं नाव बदलावं आता, कारण इट इज नो मोर प्रोग्रेसिव्ह. या पिढीला ते सुरू झालं नाटक बघा. आणि जेव्हा विरोध झाला, म्हणजे घाशीरामला 2दा विरोध झाला. एकदा ते 72 साली झालं तेव्हा खूप विरोध झाला, पण त्यावेळेचा विरोध जास्त तेंडुलकरांवर फोकस्ड होता आणि त्यामुळे पुण्यात बालगंधर्वला असणारा सखाराम बाइंडरचा प्रयोग या 7-8 संस्थांनी येऊन बंद पाडला. त्यात जनसंघ, हिंदू महासभा, शिवसेना, तरुण लोकांचा एक ग्रुप होता आणि त्या प्रयोगाला मी गेलो होतो, कारण मला बघायचं होतं ते नाटक. आणि तो बंद पडला. तिथे एक बैठक झाली, कमलाकर सारंग, लालन, त्यालाही मी होतो. गमतीची गोष्ट अशी आहे, ती बैठक चालू असताना माझ्या शेजारी बसलेले एक तरुण होते, ते मला कानाशी लागून म्हणत होते, तुमचं नाटक मी 3 वेळा बघितलं बरं का, टॉप आहे तुमचं नाटक. पण ते काय, आम्हाला ते विरोध करावा लागतो सगळ्यांचा म्हणून करतोय. मस्त आहे, पण करा तुम्ही. हे अतिशयोक्तीने मी अगदी मनापासून सांगतोय असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग तो पुण्यात इतका विरोध होता, मग तो मुंबईला पसरला असं करत. मग त्याच वेळेला सखाराम बाइंडरचे लोक कोर्टात गेले आणि इथं प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये वाद झाल्यामुळे आधी भालबांनी सोडली, मग भालबा परत जॉईन झाले आणि मग आम्ही 60-70 लोकांनी थिएटर अकॅडमी स्थापन केली. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमधून आम्ही बाहेर पडलो. त्यात जब्बार, सतीश, मी, वाटवे, श्रीधर राजगुरू, अनिल जोगळेकर, दत्ता कळसकर हे PDAचे मूळचे मेंबर आमच्याबरोबर आले. आम्ही थिएटर अकॅडमी काढली. या सगळ्यात 1 वर्ष गेलं. या 1 वर्षामध्ये कोर्टात केस होऊन सखाराम बाइंडरचे लोक कोर्टात जिंकले, पण समाजात जिंकावं म्हणून कमलाकरनी एक चांगली हे करून त्यांनी एक प्रयोग मुद्दाम बाळासाहेबांसाठी अरेंज केला. बाळासाहेबांनी ते नाटक पाहिलं, त्याला ग्रीन सिग्नल दिला. ते म्हणजे ह्याच्यात काय काही करण्यासारखं नाही. त्यामुळे सखाराम बाइंडरचे प्रयोग सुरू झाले आणि मग हळू त्याचा आता विरोध मावळल्यानंतर याला विरोध करण्यात काही अर्थ दिसेना. आमचेही प्रयोग हळूहळू सुरू झाले. 73 साली मी परत सुरू केले प्रयोग. 73 ते 80मध्ये एक तर पहिल्यांदा काय झालं होतं म्हणून बघायला आले लोक, पण नंतर त्या नाटकाचं संगीत, कोरिओग्राफी, सगळ्या लोक म्हणजे हुशार आणि अतिशय क्रिटिकली नाटक बघणाऱ्यांपासून सामान्य प्रेक्षक या सगळ्यांनाच ते नाटक वेगवेगळ्या कारणांसाठी आवडायला लागलं आणि त्यामुळं आपोआप विरोध मावळला.
तो बर्लिनच्या निमित्ताने परत एकदा राजकीय विरोध म्हणून वरती आला. पण पहिला दौरा करून आम्ही परत आलो. त्याच्यानंतर कधीच आम्हाला विरोध काय झाला नाही, की उलट पुढच्या पिढ्यांना असं वाटायला लागलं की या नाटकाला का विरोध केला, यात काय आहे, यात विरोध करण्यासारखं काही नाही. आत्ता एकदम स्टांच कोणीतरी आले तर, पण नाहीतर त्याची ती हवा गेली होती पूर्ण. पुढच्या पिढ्या जशा आल्या आणि ही 72ची ज्येष्ठ नागरिकांची जी पिढी होती, म्हणजे त्यात विश्राम बेडेकरांसारखी लोक होती, दाजी पणशीकरांसारखी लोक होती, ती पिढी जशी जशी कालबाह्य झाली तसं पुढच्या पिढ्यांना हे नाटक इतकं आवडायला लागलं. त्यामुळे हा पिढीचा काळाप्रमाणे पडलेला फरक प्रयोगातही त्याच्यात दिसायचाच आम्हाला. आणि हा नुसता घाशीरामच्या बाबतीत नाही, बेगम बर्वे आणि महानिर्वाण ही आळेकरांची जी दोन नाटकं होती, त्या नाटकात विशेषतः प्रेत स्टेजवर दाखवणं ही त्या काळात अशुभ मानलेली घटना होती. पण त्याचं आता अलीकडचं तुम्ही रिसेप्शन पाहिलं तर नवीन याला नवीन मापदंड लाभलेले आहेत आणि दोज आर द क्लासिक्स ऑफ इंडियन थिएटर असं नक्कीच झालेलं आहे. डॉक्टर, तुम्हाला आजच्या पिढीसाठी एक 1, 2, 10 असे प्रयोग करावे असं वाटत नाही की या पिढीला तुमचा नाना बघायला मिळावा? अशी दुधाची तहान ताकावर वागवणं अवघड आहे. याचं कारण असं आहे मुळात की ओरिजिनल कास्टपैकी जरी रवी, चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे असतील तरी दुर्दैवाने आमच्यातले अतिशय चांगले नाते असे काही लोक आज हयात नाहीत. त्यात खुद्द घाशीरामचं काम करणारा रमेश नाही, मोहन गोखले नाही, सुरेश बसाळे नाही, रमेश टिळेकर नाही, नंदू पोळ, आमचे गायकवाड नाहीत, प्रभाशंकर, नंदू पोळ नाही. आणि 92 साली जो शेवटचा प्रयोग झाला त्यात सुदैवाने बरीचशी लोक ओरिजिनल कास्टमधली होती. जब्बारच्या डोक्यात अजूनही आहे की कोरस एक सगळा नवीन करून तो म्हणला नाना तुला काही मरण नाही कारण तू म्हाताराच आहेस आता, पण मी तरुण असताना जेवढं चांगलं जमायचं तेवढं आता जमेल की नाही शंका वाटते मला. कारण आता म्हातारा झाल्यामुळे नजरेत काहीतरी वेगळीच भावना आली तर पंचायत होईल असं मला वाटतं. म्हणजे आपुलकीच येईल गौरीला बघताना. पण कारण मी पूर्वी असे काही प्रयोग लोकांनी मुद्दाम केलेले पाहिले आणि मला खरं सांगायचं तर ते आवडलं नाही. एखाद्या प्राईममध्ये आपण एखादं नाटक करणं वेगळं आणि आपलं नॉस्टॅल्जिया वाटतं म्हणून इमॅजिन करणं वेगळं. तर त्यापेक्षा काही क्लिप्स आमच्याकडे आहेत आणि नेहरू जन्मशताब्दीसाठी केलेला प्रयोग संगीत नाटक अकॅडमीने रेकॉर्ड केलेला आहे. त्याचं मिळून काहीतरी त्याच्यावर कार्यक्रम करताना मध्ये मित्र या संघटनेने कार्यक्रम केला होता. घाशीरामला 40 वर्ष झाली तेव्हा धनंजय गोखले यांनी तो कार्यक्रम केला होता पुण्यात. त्याला लाईव्ह गाणारे होते सगळे आणि सतीश, मी आणि जब्बार यांची मुलाखत घेतली होती आणि काही क्लिप्स पण दाखवल्या होत्या. तर अशा तऱ्हेचं काही करता येईल. पण प्रयोग करायची इच्छा अजून जब्बारला आहे. तो अजूनही म्हणतो की मी करणार आहे. तर तो अजून म्हणतो तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला. त्यामुळे तो करेल. नाही माझी ना फक्त मला आता खालती बसता येईल की नाही शंका आहे. नाही माझी महाराष्ट्राच्या खरं तर सगळ्या नाट्यप्रेमींच्या वतीनं ही विनंती असेल की तुम्ही म्हणजे जब्बार पटेलांनी ते करावं आणि त्या करण्याला तुम्ही हो म्हणावं आणि आम्हाला तो परत नाना बघायला मिळावा. डॉक्टर, खरं तर आपण इतका वेळ घाशीराम कोतवालबद्दल बोलतोय, पण मध्यंतरी यूट्यूबवर बघताना हे जे नवीन प्रयोग आहे भाडीपासारखे, त्या एका प्रयोगात मला तुम्ही दिसले होते, डंबलडोअर झाले होते तुम्ही आणि ती हॉगवर्ड्स मराठी शाळेत. तर हे जे असे नवीन प्रयोग आहेत ते करताना कसं वाटतं? हे नवी पिढी जे काहीतरी वेगळे भन्नाट प्रयोग करत असते त्यात तुम्ही अगदी असं चपखल बसता आणि एन्जॉय करताना दिसता, तर त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला.
काय फार फार मोठी घटना झालेली आहे. तुमच्या लक्षात आली असेल की ॲट द टर्न ऑफ द सेंचुरी आपण जर पाहिलं की 19th सेंचुरी वॉज डॉमिनेटेड बाय ओरेटर्स. उत्तम वक्ते, अनेक व्याख्यानमाला त्या काळात असायच्या आणि मेन टूल ऑफ कम्युनिकेशन, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, ट्रान्सफर ऑफ नॉलेज आणि स्किल्स हे मुख्यतः ओरल ट्रॅडिशन म्हणजे एका पिढीकडे दुसऱ्या पिढीने तोंडी सांगणं, त्यांनी पाठ करणं आणि ते ह्या पद्धतीने आपले ट्रान्सफर व्हायचे. 20वे शतक 20th सेंचुरी वॉज डॉमिनेटेड बाय रायटर्स. जेव्हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली आणि एका मॅन्युस्क्रिप्टची अनेक प्रती निघू शकतात हे लक्षात आलं, तर मोठी क्रांती अशी झाली की देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा देवळात जावं लागत नाही, देव तुमच्या घरी आला. आज नागोबा नरसोबा सकट विठ्ठल असू दे, शंकर असू दे, पार्वती, आणि एवढंच नाही, काही चित्रकारांनी देवाचे चेहरे जवळजवळ कॉपीराईट असल्यासारखे केले की राम असा दिसणार, मारुती असा दिसणार, कृष्ण असा दिसणार, आणि ते घरी आले. आणि मग त्याचबरोबर हे कम्युनिकेशन मीडिया ही ओरल ट्रॅडिशनकडनं रिटन ट्रॅडिशनकडे आली आणि त्यामुळे लिहिणं वाचणं बिकेम दी हॉलमार्क फॉर ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, ट्रान्सफर ऑफ नॉलेज अँड स्किल्स. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं तर 20th सेंचुरी इज डॉमिनेटेड बाय रायटर्स. अनेक लेखक आले आणि आणखीन क्रांतीची घटना झाली म्हणजे शाळेमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला 3 भाषा या वाचायला आणि लिहायला शिकाव्याच लागतात. तुम्ही आर्ट्सला जा, तुम्ही कॉमर्सला जा, तुम्ही सायन्सला जा, शाळेमध्ये 1ली ते 11वी म्हणजे आता 10वी + 12वी आणि पुढची कॉलेजची 3 वर्ष 3 भाषा, मराठी आपल्या रिजनल लँग्वेज किंवा मदर टंग, हिंदी राष्ट्रीय भाषा म्हणून, इंग्रजी प्रॅक्टिकल भाषा म्हणून हे आपल्याला कंपल्सरीली शिकावं लागतं. देर इज नो चॉईस. तुम्ही डॉक्टर व्हा, हे माझ्यामध्ये कॅमेरामन बसलेले आहेत, त्यांना पण लिहायला वाचायला शिकावं लागतं, आचार्याला पण लिहायला वाचायला शिकावं लागतं. आता फिल्म इन्स्टिट्यूटला तुम्ही ग्रॅज्युएट नसाल तर ॲडमिशनच मिळत नाही. म्हणजे तुमचं स्किल जरी ऑडिओ व्हिज्युअल असलं तरी भाषा तुम्हाला यावी लागते. पण 21st सेंचुरीमध्ये हे ज्याच्यावर तुम्ही आत्ता मला शूट करताय, हा जो डिजिटल कॅमेरा आहे, ह्यांनी एक मोठी क्रांती घडवलेली आहे की दी एंटायर कम्युनिकेशन नाऊ इज एंटायरली इन दी हँड ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी. लोकांची बोलण्याची भाषा खराब झाली आहे, लोकांची लिहिण्याची भाषा खराब झालेली आहे आणि म्हणावी तेवढी काय प्रोफिशियन्सी किंवा कौशल्य या ऑडिओ व्हिज्युअल लँग्वेजमध्ये अजून आलेलं नाही आहे. कारण ही भाषा सगळ्यात समृद्ध आहे, पण या भाषेचे 26 आणि 36 असे अल्फाबेट नाही आहेत, याचे इन्फिनिट अल्फाबेट्स आहेत. एक इमेज इज अन अल्फाबेट. आता लोकांकडे पेन नसतं लिहायला, पण खिशात मोबाईल असतो, त्या मोबाईलमध्ये कॅमेरा असतो. पूर्वी लोक यायचे, लिहायचे नव्हते तेव्हा नुसतं शेखण करायचे, तुम्हाला भेटून आनंद झाला म्हणायचे. मग हळूहळू लहान मुलं छोट्या वह्या घेऊन यायला लागले की आम्हाला तुम्ही ऑटोग्राफ द्याल का,
सही द्याल का? आता येतात, विचारत पण नाहीत, फोटो काढून निघून जातात. इतका फरक झालेला आहे या पिढीबरोबर. गंमत अशी झालेली आहे की इतकी वर्ष लिहायला वाचायला शिकता तुम्ही, दॅट्स एन इन्स्ट्रक्टिव्ह लँग्वेज, पण आपल्याला घरी शिकवत नाहीत, शाळेत शिकवत नाहीत, कुठेही बघायला, ऐकायला, वास घ्यायला, चव बघायला शिकवत नाहीत. तुमचं तुम्हाला शिकावं लागतं. आणि मग ज्यांना त्यातली प्रोफिशियन्सी असते ते बरोबर सांगतात. मग त्यातले वाईन टेस्ट होत, त्यातले गायक होतात. पूर्वी बौद्धिक क्षमता नसलेले लोक शाळेत जायचे, त्यांना त्रास व्हायचा, कारण लिहिणं वाचणं हे स्किल मेंदूच्या एका छोट्या भागाचं आहे. गाणं हे स्किल फार मोठ्या भागाचं आहे. गाणं येत नाही सगळ्यांना. तर ज्यांना जे उत्तम यायचं ते घरातनं पळून गेलेत, शाळेतनं पळून गेलेत. भीमसेन जोशी घरातनं पळून गेले, कारंथ घरातनं पळून गेला, तेंडुलकर मॅट्रिक आहेत फक्त, लेखक आहेत तरी देखील. त्यामुळं कुणाला असं म्हणायचं की सुसंस्कृत आणि साक्षर आहे, तर ज्याचं या सर्व भाषांवर प्रभुत्व आहे तो सगळ्यात मोठा. आणि या एका छोट्या यंत्रामध्ये या तीनही भाषा आहेत. तुम्ही बोललेलं रेकॉर्ड करू शकता. ऑल इंडिया रेडिओ कधी आला, पहिल्यांदा आला तेव्हा फक्त रेडिओ होता लोकांकडे. मोठे कॅमेरे आले तेव्हा सायलेंट फिल्म होती फक्त, आणि तो प्रत्येकाला ॲक्सेसिबल नव्हता. त्यामुळे ही जी सिनेमाची आर्ट आहे वॉज नॉट नेसेसरीली, डोक्यात कल्पना असली तरी हातात कॅमेरा घेणं शक्य नव्हतं. आज उलटं झालं आहे, हातात कॅमेरा आहे पण डोक्यात कल्पना नाही. तर आता ही नवीन भाषा जी आहे ही फक्त ऑडिओ व्हिज्युअल नाही, यात बोलणं आहे, यात लिहिणं आहे, आणि ह्यात आहे. आणि एक भावनेची भाषा आहे जी आपण करमणुकीच्या चित्रपटात फक्त ती वापरतो. पण दुसरे काही चांगले चित्रपट आहेत त्यामध्ये ह्या भाषेसकट आपण बुद्धीची भाषा वापरतो, जे चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पडतात. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो, सुदैवाने गेल्या 7-8 वर्षात सुमित्रा भावे यांच्याबरोबर जे चित्रपट मी केले, किंवा इवन राकेश ओमप्रकाश मेहरा, माणिक सत्यजित रे यांनी जे चित्रपट केले, ह्या चित्रपटामधले विचार हे असे होते की तुम्ही तो सिनेमा बघितल्यानंतर सिनेमा संपतो पण तो विषय डोक्यात घर करून राहतो, आणि मग त्या विषयावर विचार करून तुम्हाला तुमचं मत ठरवावं लागतं. आणि मला असं वाटतं की ह्या श्रीमंत भाषेचा वापर करून जर आपण शिक्षणाकडे लक्ष पुरवलं तर आपलं शिक्षण जास्त समृद्ध आणि सकस होईल. नव्या पिढीबरोबर आलेली ही टेक्नॉलॉजी जी आहे ही फक्त टेक्नॉलॉजी नाही आहे, त्याचा गैरवापर त्याच्यासारखा करू नका. नाही तर मी काय म्हणेन, बरेच लोक तुम्ही चित्रपटाला जाऊन भावनेचा निचरा करता, म्हणजे इमोशनल टॉयलेटला गेल्यासारखं जातं तुम्ही, तेवढं करून परत येता. असं करू नका. चांगले सिनेमे. आणि म्हणून मी अलीकडे तुम्हाला काही लोकांना माहिती आहे तुमच्या, मी सायकेट्री शिकताना आणि सिनेमा नाटक करताना लहान मुलांसाठी जी नाटकं केली त्याच्यामध्ये एक शब्द शिकलो मी, हाऊ टू स्मगल एज्युकेशन. म्हणजे लहान मुलाला चांगलं जेवण गोष्ट सांगताना कसं भरवायचं, तसं एक चांगली गोष्ट सांगताना करमणूक करता करता नकळत त्याच्या डोक्यात चांगले विचार घाला, तर दॅट विल बी कॉल्ड एज न्यूट्रिशस एंटरटेनमेंट, हाय प्रोटीन एंटरटेनमेंट. अशी हेल्दी एंटरटेनमेंट करणं हे आज माहितीला मला महत्त्वाचं वाटतं. आणि सुदैवाने
ते करायला मिळेल अशी टेक्नॉलॉजी सगळ्यांच्या हातात आली आहे. तर त्याचा वापर करायला शिकू, गैरवापर करायचं टाळू, असं मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं. डॉक्टर, तुम्ही नव्या तंत्राशी पण इतकं नीट जुळवून घेतलं, म्हणजे त्याचं सायन्स पण तुम्ही समजून सांगितलं. पण मला परत एकदा त्या सायन्सकडे येण्याआधी मला एक छोटा प्रश्न आहे की समाजातली द्वंद्व किंवा आंदोलनं नवी नाही आहेत. सामाजिक असतील किंवा लेखनाला होणारा विरोध असेल, कलाकृतींना होणारा विरोध असेल, तुमच्या काळात तो झाला. त्यावेळेला प्रोग्रेसिव्ह लोक तशी ठामपणे तुमच्या बाजूला उभी राहिली, स्वतः समोर येऊन उभी राहिली. आता काळ बदलला आहे. आता या काळामध्ये अशा पद्धतीचे प्रयोग करणं हे तितकं धाडसाचं ठरेल का, याच्याबद्दल शंका आहे. म्हणजे 2002 नंतर तेंडुलकरांनी सुद्धा एक गंभीर वक्तव्य केलं, पण त्यांना कोणी देश सोडून जा असं म्हणालं नाही. आता जर कोणी अशा काही कलाकृती आणल्या, काही सर्जनशीलता दाखवली, तर अशा धाडसी प्रयोगांना किंवा वक्तव्यांना तितक्या सहजतेनं किंवा घेतलं जात नाही. त्यांच्यासोबत प्रोग्रेसिव्ह लोक सुद्धा उभी राहतील का, तसं धाडस करतील का, याबद्दल सुद्धा साशंकता येते. तुम्ही ह्या बदललेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आपल्या एकूणच वैचारिक परिस्थितीकडे कसं बघता? सगळ्यात मला काळजी वाटते आत्ताच्या सोशल मीडियाची. ज्या वेगवेगळ्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्यांना त्यांचं काम करून न देता सोशल मीडियाने सगळं आपल्या हातात घेतलं. नेशन वॉन्ट्स टू नो असं म्हणायचा अधिकार नेशननी कुणाकडे दिला आहे नक्की? व्हॉट्सॲप म्हणू नका, ट्विटर म्हणू नका, मीडिया म्हणू नका, प्रत्येक चॅनल, प्रत्येक मीडिया हा कशा पद्धतीने चालतो हे माझ्या इतकंच तुम्हालाही माहिती आहे. दुधारी शस्त्र नाही, हे अनेक बाजूंनी धार असलेलं शस्त्र आहे. आणि त्यामुळे आज कुठलंही तुम्ही विधान करणं हे सोशल मीडियानीच ताब्यात घेतलं आहे. तेच त्याच्यावर सांगणार आणि शहानिशा करायच्या आधीच माणसं येऊन त्यांना मारणार, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे सगळ्यांच्याच बाबतीत झालेलं आहे. आणि ही मीडिया हे ह्याच्याकडे आपण सत्तेचं साधन म्हणून पाहून जे लोक त्याचा वापर करतात, मला प्रामाणिकपणे असं वाटतं. आणि याच्याकरता मला दुजोरा कुणाचाही नको आहे, कारण मला माहिती आहे एक काळ असा होता की जेव्हा 3 गोष्टी ज्या आयुष्यात फार महत्त्वाच्या समजल्या गेल्यात त्याला दान म्हणायचे. ज्ञानदान, ज्ञान देण्याचे पैसे घेणं, मोबदला घेणं हे अभिप्रेत नव्हतं. औषध देणं, आरोग्याकरता, आजार दूर करण्याकरता औषध देणं, त्याचे पैसे रुग्णाला द्यायला लागू नयेत, अशा संस्कृतीतनं आपण आलेलो आहोत. एवढंच काय, करमणुकीची साधनं म्हणून जी आज आपण वापरतोय ते नृत्याचे, संगीताचे, चित्रकलेचे, खायचे, ही संस्कृती ज्यातून निर्माण झालेली आहे ही फोक होती. एखादा समूह जे नृत्य करतो त्याला फोक डान्स म्हणतात. एखादा समूह जो गातो त्याला फोक सॉन्ग म्हणतात. अनेक गावाच्या गावं चित्रकथी करायच्या. तेव्हा कला जसं शारीरिक जगण्याकरता जेवण, चांगलं जेवण, पौष्टिक जेवण महत्त्वाचं आहे, तसं मन समृद्ध होण्याकरता, मन आरोग्यदायी होण्याकरता मनाचं अन्न, चांगलं साहित्य, चांगली चित्रकला, चांगलं जेवण, चांगली कला हे आहे. आणि त्यामुळं कलेच्या आविष्काराकरता सुद्धा लोक पैसे घेत नसत,
त्यातून जीवनाचा आनंद मिळवत असत. आता काय व्हायला लागलं, आपल्या आनंदासाठी, आवडीसाठी ज्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टी आपल्याला चांगल्या जमतात असं लक्षात आल्यावर काही लोक म्हणले की मग आपण याचा व्यवसाय केला तर काय, आपल्याला उपजीविकेलाही बरं होईल आणि आपल्याला आवडतं तेही करायला निघेल. त्यामुळं आवड आणि व्यवसाय यातल्या सीमारेषा करून व्यवसाय लोक करायला लागले. पण त्या व्यवसायामध्ये करण्यामागे मूळ भावना होती की जे मला आवडतं ते मी चांगलं करू शकतो, त्यामुळं माझी यातून उपजीविका पण व्हावी. काही लोकांच्या तेव्हा लक्षात आलं, बुद्धी बिघडली की यातनं आपल्याला पैसे मिळतात, मग यातनं पैसेच का जास्त मिळवू नयेत. नवं काहीतरी करून आनंद देण्यापेक्षा लोकांना जे आवडतं तेच का नाही दाखवू त्यांना, असं म्हणून हळूहळू व्यवसायाचं धंद्यात रूपांतर झालं. आणि आज दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे, आवड म्हणून तर फारच कमी गोष्ट लोक करतात, पण व्यवसाय म्हणून सुद्धा करत नाहीत. धंदा म्हणून प्रत्येक गोष्ट आपण करायला जर लागलो तर आपल्या जीवनातला आनंद नष्ट होईल, आपल्या जीवनातलं आरोग्य नष्ट होईल आणि हे सगळं आपल्याला आयुष्य संपताना कळेल दुर्दैवाने, जे आधी कळायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाचं फार महत्त्वाचं आहे. या मीडियाचा वापर त्याच्याकरता केला नाही तर हा भस्मासूर आहे. तुम्हीच तुमचा हात तुमच्या डोक्यावर ठेवाल आणि तुमचं भस्म होईल. मला एक थोडासा हलका फुलका प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अभिनेता म्हटलं की एक इमेज किंवा एक पर्सनॅलिटी आपल्या नजरेसमोर असते, तर तुमच्या त्या सगळ्या पेहरावातला USP म्हणजे तुमच्या डोक्यावरची टोपी. तर त्या टोपीची आणि तुमची मैत्री केव्हापासून झाली? या टोपीखाली दडलंय काय, या मुकुटाखाली दडलंय काय. टोपीची मैत्री घडणं हे अपघात आहे. आणि हे मी खूप वेळा सांगितलं, खरं माहिती पाहिजे आत्तापर्यंत भारत देशात म्हणजे महाराष्ट्रात तरी, की सिनेमात काम करताना काही वेळा तुम्हाला केस काढावे लागतात, तसे मला केस काढावे लागले. बरं, मी काम काय करतो माहिती आहे, सायकेट्री वॉर्डात काम करतो. तिथं पेशंटचा घोटाळा होऊ नये, डॉक्टर आलेत का नवीन पेशंट आलाय. त्यामुळं आपल्याला येणारा मनुष्य तसाच दिसला पाहिजे रोज, अशी एक साधारण भावना असते. म्हणून मी टोपी मी तेव्हा होतो नेपाळमध्ये, म्हणून मी तिथली एक टोपी घातली आणि घेतली आणि ती घालायला लागलो. आणि ते सोपं झालं, कारण ती काय आहे, धुता येते, घडी करता येते, ठेवता येते. बरं, त्याला भारतात कुठलं हे नाही, कोणी असं म्हणत नाही ही काँग्रेसची टोपी आहे, ही BJPची टोपी आहे, ही शेकापची टोपी आहे, असं कोणी म्हणत नाही काही. त्याला फार तर गुरघ्याची टोपी आहे म्हणतात. तर मग नोकरीसुद्धा मिळायची संधी आहे सगळंच गेलं तर. मोठ्या मोठ्या लोकांकडे जातो, दारावरचे लोक माझ्याशी फार प्रेमाने वागतात. तर त्यामुळं माझं त्या टोपीवर प्रेमच बसलं आणि तेव्हापासून मी ती टोपी घालतो. असं त्याचं रहस्य आहे. डॉक्टर, मगाशी बोलताना तुम्ही असा उल्लेख केला की तुम्ही नाटकांशी संसार केला, काही कॅरेक्टरची संसार केला, डॉक्टर की या व्यवसायाशी संसार केला, परंतु प्रत्यक्ष लौकिक अर्थाने ज्याला आपण संसार म्हणतो तो संसार करायचा राहून गेलं का? की ते मुद्दामून केलं की आपण लग्नच करायचं नाही का, असं ठरवलं होतं की नाही आपण करायचं पण ते राहून गेलं? काय झालं नेमकं त्या बाबतीत? काय असतं, काही लोक हँडिकॅप असतात ना, काही लोकांना जन्मताच दिसत नाही, ऐकू येत नाही, कोणाला पाय नसतो. तसं मी सोशली हँडिकॅप आहे. म्हणजे माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना जो अनुभव आहे, म्हणजे नवरा बायको असणं, मुलं असणं, तो मला नाही आहे. पण त्याला सोशल हँडिकॅप म्हणतात. पण ते मुद्दामून ठरवून करणार नाही असं काही केलेलं नाही आहे. पण जसं नाटक सहज माझ्या आयुष्यात आलं
मेडिसिनसुद्धा तसं म्हटलं तर सहजच माझ्या आयुष्यात आलं. एक शाळा नावाची गोष्ट मुद्दाम माझ्या आयुष्यात आली, ती सोडली तर बहुतेक सगळ्या गोष्टी सहज माझ्या आयुष्यात आल्या. तसं आता सहज आयुष्यात कोणी आलं तर बघू, नाहीतर मग जरा अवघड आहे. नाही तर आपण सोसायचं. ते काय आता काय म्हणणार आंधळ्या माणसाला म्हणायचं, मला काय वाटतच नाही. अजूनही अपेक्षा आहे, एक बायको होप नाही, सोड. काय करणार आपण ते. डॉक्टर तुमच्या अपेक्षा ठेवायची गोष्टच नाही आहे ना ती, सहज घडलं पाहिजे. डॉक्टर आता फार जरा उशीर झाला, कारण काय आहे, बोला बोला बोला. कारण तू वर्ष खूप घालवायला पाहिजे त्यांच्यावर, वेळ घालवायला पाहिजे खूप. नात्यासाठी सगळ्यात काय द्यावं लागतं तर वेळ. डॉक्टर, मला तुम्हाला डॉक्टर म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या खूप जणांच्या बोलण्यामध्ये डिप्रेशन किंवा नैराश्य हा विषय येऊ लागलेला आहे. तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात, तर नैराश्याबद्दल अधिक बोललं जाणं, लोकांनी त्याच्याबद्दल अधिक जागरूक होणं, लोकांनी स्वीकारणं की हो मी डिप्रेशनमध्ये आहे, मला उपचार घेणं गरजेचं आहे, हे किती तुम्हाला महत्त्वाचं वाटतं? कारण त्या नैराश्यामुळे, डिप्रेशनमुळे लोक विपरीत पावलंसुद्धा उचलू लागलेत, अशा काही घटना समोर आल्यात. तर नैराश्याबद्दल बोलणं किती गरजेचं आहे? काय ज्ञानाचं माहिती आहे का, दोन टोकं असतात आपल्याकडे. अजिबात बोलायचं नाही, नाही तर नुसतं बोलायचं, खूप बोलायचं, असं नसतं कधी. सायकॅट्रीची प्रॅक्टिस सुरू करताना माझ्यापुढं हा खूप प्रश्न होता, आणि तू म्हणतेस ते फार खरं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये भावनेविषयी बोलणं हे कमीपणाचं समजलं गेलं आहे. इट इज मोर टाबूड दॅन सेक्स. सेक्सवर समजून घेतो आपण, पण तुम्ही भावनेत कमजोर आहात हे आपल्याकडे सहन होत नाही. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन बोलणं की मला प्रेम मिळत नाही, मला वाईट वाटतं, कारण आपल्याकडे मॅच्युरिटीची डेफिनेशन काय आहे, नॉट हाऊ यू एक्सप्रेस युअर इमोशन बट हाऊ यू कन्सील युअर इमोशन. आणि ती कन्सील करून तुम्ही कसे वाढू तर तुम्ही मॅच्युअर झालात. इथं उगम आहे की अनेक लोक ब्रूडिंग करतात, आतल्या आत जातात, कारण त्यांना बोलायला कोणी सापडत नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. या कुटुंब पद्धतीचा एक चांगला भाग असा होता की दे वर लॉट ऑफ बफर्स. पुरुष सत्ताक पद्धती असेल, बाप कडक, आजोबा कडक, मारायचे वगैरे, तरी घरात खूप मंडळी असायची. कुठेतरी एक विधवा आजी असायची, आत्या असायची, मावशी असायची. एकाने मुस्काडीत मारली तर दुसरा गोंजारायचा, पदराखालती घ्यायचा. भावंडं असायची, ग्रुपनी राहायची सवय असायची. हे सगळं बदलत आलेलं आहे चित्र. हे चित्र बदलत गेलं तेव्हा बोलणं ही गरज व्हायला लागली. पूर्वीच्या त्या पुरुषसत्ताक याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे, बायकांच्या अनेक प्रसंग, म्हणजे पापड घालायचे असू दे, लोणची घालायची असू दे, बायका एकत्र यायच्या आणि आपापसात बोलायच्या. आता काय झालं, एकीकडे बोलण्याचे प्रसंग मिळेना, त्यामुळे व्यक्त कसं व्हायचं. सायकॅट्रीची प्रॅक्टिस सुरू करताना खेड्यातनं येणाऱ्या पेशंटकडे माझं पहिलं हे असायचं की यांना बोलतं कसं करावं. मग नाटक, सिनेमा हे त्याचं उत्तम माध्यम आहे. आपल्याला लक्षात येतं, तुम्ही एकदा थिएटरमध्ये जा किंवा सिनेमात जा आणि प्रेक्षक बघू नका, तर आपलं नाटक बघू नका, प्रेक्षक बघा. प्रेक्षक तुम्ही बघितलात की तुमच्या लक्षात येतं अनेक लोकांचं इमोशनल पर्गेशन तो चित्रपट बघताना होत असतं. ते हसतात, रडतात, अनेक इमोशन दाखवतात. आणि पहिल्यांदा मी तर म्हणायचो सायकियाट्रिस्ट म्हणजे आम्ही वी आर अन इमोशनल वेस्ट पेपर बास्केट. कारण हल्ली घरात कोणाला ऐकायला वेळ नाही. हल्ली तुम्ही घरात पाहिलं तर एकमेकांशी बोलतच नाहीत लोक. प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर दुसरीकडे असतो, दुसऱ्या स्पेसमध्ये असतो. त्यामुळं बोलणं हे महत्त्वाचं आहे.
आता पण तिसरी गंमत त्याच्या पुढे येते. फक्त बोलण्याने जर सगळे प्रश्न सुटत असते ना, तर मग बुडणारी माणसं सुद्धा पाण्याच्या बाहेर आली असती. बुडणाऱ्या माणसाला आधी पाण्यातनं बाहेर काढावं लागतं, त्याला उपदेश करून नाही चालत. आत्ताच्या परिस्थितीत जे नैराश्य आहे, त्या नैराश्याची कारणं बघितली पाहिजेत. मूळचा नैराश्यवादी प्रकृती असणारा त्याला काउन्सिलिंग करणं, बरं करणं हे बरोबर आहे. पण ज्याच्या पुढे जगण्याचे प्रश्न आहेत, म्हणजे चॉईसच असं आहे की असं करायचं का मरायचं, त्याला मन नुसतं मन भक्कम कर भक्कम कर, असं भक्कम कर म्हणून मन भक्कम होत नसतं. काही बेसिक गोष्टी असतात, त्याला पर्सनल हार्डीनेस म्हणतात. याची एक डेफिनेशन सांगतो थोडक्यात. तुम्ही व्हॉट इज द इंडेक्स ऑफ हेल्थ, हाऊ मच यू कॅन अब्यूज इट. उपाशी तुम्ही किती दिवस राहू शकता विदाउट अफेक्टिंग युअर हेल्थ, डिसाइड्स व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, बॉडीली स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ. आणि ही तयार करण्याकरता तुमची जेव्हा वाढ होत असते ना, तेव्हा आज करोना कोविड आलं म्हणून लगेच ती मनस्थिती किंवा मन तयार होत नसतं. याची तयारी शालेय शिक्षणापासून करावी लागते. जिथं नाही, एखादी गोष्ट मिळणार नाही, एखादी गोष्ट मिळवायला अवघड आहे, हे सवय बांधून जगायची सवय करायला लागते. आजकालच्या एक मूल या जगतात शक्यतो कुणी कुणाला नाही म्हणत नाही, कुणी कुणाची नातं करत नाही. त्यामुळे इट्स अ व्हेरी डीपर प्रॉब्लेम. बरोबर. नैराश्याला बोलून नक्की मदत होते, पण कुठल्या नैराश्याला मदत होईल आणि कुठल्या नैराश्याला बोलण्याबरोबर इतर काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, याचं निदान योग्य करता आलं पाहिजे. एकीकडं एक नैराश्य आहे, अनेकांची कामं थांबली आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत, पगार अर्धवट झाले आहेत. दुसरीकडे गणपतीसारखा बाप्पा आपल्या घरी यायला लागलाय, त्याला सामोरं कसं जायचं हा काही अनेकांच्या मनात प्रश्न आहे. एक खूप इमोशनल मेंटल स्ट्रेस लोकांवर आहे. मला फक्त तुमच्याकडनं असं हवं होतं, या सगळ्या परिस्थितीकडं आता एक सामान्य माणूस म्हणून कसं बघितलं पाहिजे, आपण कसं सामोरं गेलं पाहिजे. तुम्हाला जाणीवपूर्वक माहिती करून घेतली पाहिजे की गणेशोत्सवाचं मूळ स्वरूप काय होतं. हा गणपती मुळात आपल्या आयुष्यात आला कसा. तो काय मोठमोठ्याने स्पीकर लावून लोकांकडनं देणग्या वसूल करण्यासाठी आलेलाच नाही. रादर करोनाने एकमेव संधी आपल्याला दिलेली आहे, दॅट वी शुड टेक पॉज. आणि आपण जे वेड्यासारखं डोळे मिटून धावायला लागलेलो आहोत, ते कुठे चाललो हे कल्पनाच नाही. आळेकरांच्या एका नाटकात महापूरमध्ये असं आहे, 42च्या चळवळीत ते म्हणतात, अहो नेहरू थोर, गांधी थोर. तुम्ही तुमच्या हाताला गज लागले तेव्हा कळलं तुरुंग आला, तोपर्यंत तुम्हाला कळलंच नव्हतं काय झालं. तसे आज आपण एक मास हिस्टेरिया झाल्यासारखे मागं धावत सुटलं आहे. सगळं जास्त पाहिजे, लगेच पाहिजे, पटकन पाहिजे. 60 वर्षाचं आयुष्य 30 वर्षात जगलं पाहिजे, पण 100 वर्ष झाले तरी आपण मरता कामा नये. मग सगळं जे मिळवायचं ते 35 वर्षापर्यंत मिळवलं, तर 35 ते 100 याच्यात काय करायचं आपण. मग भरपूर वाव आहे. मग डिप्रेशनला वाव आहे, मॅनियाला वाव आहे, कॅन्सरला वाव आहे, आणखीन खूप रोगांना वाव आहे. तेव्हा करोना हा शत्रू न समजता संधी समजा, की ज्यांनी आज तुम्हाला थांबायला भाग पाडलंय आणि सांगितलंय पुढचा जो प्रवास करायचा आहे तो आंधळेपणाने करू नका. डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून आपल्याला आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी
या मॅटरमध्ये नाहीच आहेत. आनंद, समाधान, प्रेम, कृतार्थता या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात. प्रेम आपला गैरसमज असा झालेला आहे की खूप पैसे मिळवले की या सगळ्या गोष्टी मिळतील. आज ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांना विचारा त्यांना या गोष्टी मिळाल्या आहेत का. म्हणजे तुमचे डोळे खाडकन उघडतील, कान पण खाडकन उघडतील. ही संधी आज करोनाने दिली आहे तुम्हाला. खरोखर तुम्ही आयुष्य लहान आहे. 100 वर्ष जगलात तरी लहान आहे, 40 वर्ष जगलात तरी लहान. बट द क्वालिटी ऑफ लाईफ यू स्पेंड फॉर वॉट एव्हर नंबर्स यू लिव्ह should be richer than the number of years you have lived. आणि हा जर विचार तुमच्या डोक्यात पक्का असेल तर आलेलं नैराश्यसुद्धा असे एखादी जांभई येते तशी येऊन निघून जाईल आणि ओरडणार नाही ते तुम्हाला. आणि तुम्हाला खरंच कळेल दुसऱ्याला आनंदी बघण्यात जेवढा आनंद आहे ना तेवढा कुठल्याच आनंदात नाही आहे स्वतःच्या. तुमचं मूल जेव्हा आनंदाने बघतो तुमच्याकडे तो आनंद जो आहे ना तसा आनंद दुसऱ्या कुठल्या गोष्टीत नाही. आणि हे कधी तुम्ही आज करायला वेळ नाही, कारण तुम्हाला थांबायलाच वेळ नव्हता ना. करोना येस्तोवर थांबायला कुठे वेळ होता. तुम्ही जे धावत निघालाय प्रत्येक गोष्टी मागे. आपलं ब्रीदवाक्य झालंय दिल मांगे मोर. हे काय आहे? हे एकच आयुष्य आहे असं कोणी सांगितलं तुम्हाला? एकच आयुष्य आहे म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास आहे असं नाही माझं, पण आयुष्य एकच नसतं. कारण इफ यू कन्सिडर लाईफ सोर्स इज एन एनर्जी, इट कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. बॉडी विल बी डिस्ट्रॉइड. याच्याकरता आपण एक वेगळा कट्टा करू आणि त्यावेळी मी नक्की समजून देईन तुम्हाला. कारण डॉक्टर असं झालं ना पण आज तुमच्याशी बोलल्यामुळे माझं नैराश्य गेलेलं आहे. नाही, पण डॉक्टर असं झालं ना की म्हणजे तुमच्याशी गप्पा मारताना इतक्या वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दलची जाणीव नव्यानं होती. आणि मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये काटकोन त्रिकोण असेल, अस्तू असेल, कासव असेल, तुम्ही केलेले उत्तम उत्तम सिनेमे आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमचा म्हणजे मंथन असेल, आक्रोश असेल, ह्या सगळ्या सिनेमांच्या बद्दलचं सगळंच बोलणं राहून गेलं. पण त्याच्याबद्दल आपण नक्की हे कोरोनाचं सगळं आत्ताचं जे काही संकट आहे ते गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष आमने सामने बसून गप्पा मारू. त्याच्यासाठी पुन्हा एकदा नक्की आपल्याला मला कट्टा असं करावा वाटतं ते लागेल. जास्त चांगलं होईल. हे आत्ता तुम्ही जे माझी दुधाची ताण ताकावर भागवलेत ना, तुम्ही मला दिसत नाही, मला सारखे भास होत आहेत असं वाटतं. आता गेल्यानंतर बहुतेक मला शॉक घ्यावा लागणार आहे. नाही नाही असं काही नाही. सर म्हणाले तसं तुमच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे. खूप मोठं भांडार आहे ते आणि प्रत्येक विषयावरचं आहे. केवळ ते सिनेमा, अभिनय त्या एका क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. आम्हाला तुम्हाला पुन्हा ऐकायला नक्की आवडेल, पण आज वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागेल. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.